प्रथम तुम्हाला सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये खूप सारं स्वागत आहे। चला तर तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस जो आहे तो तुम्हाला खूप आनंदात जाऊ दे हीच मी समर्थांना प्रेयर करते। चला मग आज मी व्हिडिओला सुरुवात केलेली। आज जो व्हिडिओ मी शूट करते तो परीच्या पप्पांच्या मोबाईलनेच करते। आज जे माझं दिवसाचं जे रुटीन आहे ते मी तुम्हाला शेअर करणारच आहे। चला तर मी आज चॉकलेटी कलरचा जो ड्रेस आहे कलर आहे तो मी आज घातलेला आहे। माझा खूप फेवरेट कलर आहे आणि त्याच्यावर मी कानातले देखील मागवलेले होते पण परी म्हणे थोडे जास्त मोठे मम्मा की नको घालू मग मी काय घातले नाही। आणि असे कानातले मी आज फर्स्ट टाइम घातलेले आहेत। मला असे कानातले सूट होत नाही पण तरी म्हटलं चला ट्राय करूया आपण। आणि माझं घरातलं काम सगळं बाकी आहे सगळंच, कारण परीचे पप्पा गावी गेलेले होते यात्रेला। कारण आमच्या गावी दत्त महाराजांची यात्रा असते, खूप छान यात्रा भरत असते आमच्या गावी। पण मला बरं नव्हतं त्याच्यामुळे मी काही गेली नाही। शंभूलाही बरं नव्हतं, परीलाही नाही। मग आम्ही घरीच होतो, परीचे पप्पा गेले यात्रेला। आज आले ते परत माझ्या सासूबाईंनी बराच असा खाऊ पाठवलेला यात्रेचा। आणि आज वार आहे सोमवार, तर आज मला देवपूजा देखील करायची पण जे घरातलं काम ते आटोपते मग मी देवपूजा करणार आहे। आणि बघा मी नवीन मोबाईल घेणार होते पण आज चांगला होणार होता त्याच्यामुळे मग मी आज ठेवला। कारण आई म्हणे कशाला उगीच पैसे खर्च करत असते, जरी चांगलं झालं तर ठीक राहू दे। गेलो आम्ही मोबाईल बघायला पण एकदम नवा झाला मोबाईल। परीच्या पप्पांना म्हटलं की नको उगीच नको पैसे खर्च करा, छान मोबाईल आहे, माझा फेवरेट मोबाईल आहे आणि याच्याने मी शूट करत जाईल आता मस्त छान व्हिडिओ। चला तर मग आता मी सगळं किचन ओटा वगैरे क्लीन करते आणि शंभूची लुडबुडी चालत असते नेहमी घरात। मस्त चहा घेतला मी, तर मी बेल मस्त छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे। बघा जास्वंदाचं फूल देखील या ठिकाणी खूप सुंदर असे बेल देऊन जातात त्या आजी मला। आणि मी आता संध्याकाळची जी पूजा आहे ना ती करते मी, आज सोमवार असल्यामुळे। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। एक फूल आहे नाही जास्वंदाचं, गणपती बाप्पाला ठेवायचा। तू पण हा बेटा। चला तर मी तुम्हाला आता पत्ताकोबीची जी रेसिपी माझ्या पद्धतीने ती कशी बनवते मी ते तुम्हाला आता मी दाखवते आणि तुम्ही देखील तुमच्या घरी ट्राय करा। चला तर मी आता कांदे टमाटर सगळे कट करून घेतलेले आहेत आणि आता मी पत्ताकोबी ती देखील कट करते। कारण आम्ही म्हणजे टमाटरशिवाय कोणतीच भाजी घरात खात नाही, सगळ्यांना टमाटा खूप आवडतो आमच्याकडे। या बघा मी मस्त छान भाज्या कट करून घेतलेल्या आहेत। आता पत्ताकोबी कट करते मी मस्त। तुम्ही कशी करतात तुमच्याकडे तेही मला सांगा। स्पेशली माझ्या मिस्टरांना खूप आवडते ही भाजी। आता इथे चटणी मसाले हळद सगळं टाकलेलं आहे, थोडं हे परतून घ्यायचं आणि त्याच्यात लगेच आपण 2 मिनिटं त्याच्यात आपण सगळं हे जे पत्ता कट केली ना पत्ताकोबी ती टाकायची। चला मी आता इथे पत्ताकोबी टाकलेली छान मस्त, त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकायची आणि कमी गॅसवर झाकण ठेवायचं मस्त। चवीपुरतं मीठ टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं, मस्त कोथिंबीर टाकलेली आता मी छान। चला तर माझी पत्ताकोबीची रेसिपी तयार झालेली बघू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे आणि खूप टेस्टी लागते। तुम्ही देखील तुमच्या घरी ट्राय करा आणि आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। बाय बाय।
आजी आल्या होत्या, छान मस्त जास्वंदाचं जे फुल आहे ते देखील त्यांनी पाठवलेलं आहे. म्हणजे आज सोमवारची जी पूजा असते महादेवांची ती सगळी ते मला व्यवस्थित असं पाठवत आहे बघा. मस्त सुंदर अशी बेल, मन प्रसन्न होतं. मला दर सोमवारी त्या सगळं म्हणजे जी पूजा असते ती सगळे पाठवतात. आजी मी तुमचं खूप मनापासून धन्यवाद करते. ओ बेटा, म्हणजे मी पराठा फक्त परीसाठी आणि माझ्यासाठी बनवणार आहे. तो पण तिखट, थोडस मीठ आणि जिरं असं टाकून थोडी कोथिंबीर टाकली का तो पराठा खूप छान लागतो गरम गरम. आणि परीच्या पप्पांसाठी पोळ्या बनवणार आहे म्हणून, कारण ते पोळ्याच खातील ना त्याच्यामुळे. पराठा बनवलेला टाकलाय मी तव्यावर, छान मस्त तेल सुद्धा टाकलं गरम गरम, खूप छान लागतो. तुम्ही देखील ट्राय करा घरी. यात्रा होती ना त्याच्यामुळे सासूबाईंनी असं छान मस्त खाऊ दिला. यात्रेत आहे ना ही गोडशेव खूप छान असते. कसं असतं ना यात्रेतला जो खाऊ खाण्यात मजा असते ना ती खूप वेगळी असते. आणि बघा माझ्या सासूबाईंनी काय काय पाठवलंय मला. हिरव्या मिरच्या, याच्यात हिरव्या मिरच्या आहे वाटतं. परत काय आहे, अच्छा तूर आहे वाटतं, हे तूर. परत कांदे देखील पाठवलेले बघा. कांदे कांदे, अरे वा, थँक्यू सासूबाई. परीचा ड्रेस आहे शंभूला एकदम परफेक्ट आलेला आहे. मी सांभाळून ठेवलेला होता कारण परी जेव्हा फर्स्ट बर्थडे होता ना परीचा तेव्हा तिच्या पप्पांनी तिला घेतलेला होता. एकदम परफेक्ट तिला आलेला आहे हा ड्रेस. नको बेटा शंभू,